नमस्कार. आंदोलन कोणाच्याही पक्ष होण्यापेक्षा ते यंत्रणा, धोरण सुधारण्यासाठी झालं पाहिजे. दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते देशभरातच चर्चेचा विषय ठरला. कारण CJPचे संस्थापक जे आहेत, ते अध्यक्ष असणारे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही झाला त्यामध्ये. ज्यानंतर हे आंदोलन संपलं. त्याचबरोबर जेनजीचा विषय चर्चेत आला. त्यांना नावंही ठेवली गेली, म्हणजे त्या आंदोलनामध्ये बऱ्याच लोकांनी नावं ठेवली गेली. त्या नावं उधळण्यात आली, कुणाची नावं खराब करण्यात आली. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेनजीशी संवाद साधला. त्यावेळी आंदोलकांशी विद्यार्थी आणि जेनजीबाबत महत्त्वाचं त्यांनी एक विधान केलेलं आहे. मोहन भागवत जेनजीच्या संवादात काय म्हणाले, तर जेनजी म्हणजे काय, तर ते आपलेच लोक आहेत. जर त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन केलं तर ते चुकीचं कसं याचं घ्यायला हवं, त्यांचं ऐकून घ्यायला हवं. जेनजीने आंदोलन केलं म्हणून ते आंदोलक देशविरोधी किंवा अँटी नॅशनल ठरत नाही, असंही त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मोहन भागवत म्हणतायत की आंदोलन करणं चुकीचं आहे का, असं विचारलं असता त्यांना असं म्हणायचं होतं की हा संवादाचाच एक प्रकार आहे. आपण इथे बसून जसं बोलतोय, म्हणजे एक पत्रकार परिषद चालू असताना ते म्हणत आहेत, त्यात मला समजणारे मुद्दे तुम्हाला समजत आहेत, किंवा मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत आहे. एखादी गोष्ट तुम्हाला समजणारी नसेल तर तुमच्या माझ्यात वाद होऊ शकतो. हे आधी करा, हे असं करा. लोकशाहीत आंदोलन करणं हे काही गैर नाही. आंदोलन करण्यात काहीही गैर बिलकुलच नाही, पण त्याचा उपयोग हा कुठल्याही विभाजनासाठी होता कामा नये. जेनजीने जे आंदोलन केलं त्याचा उद्देश योग्य होता. भारताचं शिक्षण धोरणात बऱ्याच गोष्टी होणं गरजेचं आहे, त्या होत नाही, त्याची चर्चा होते. त्यामुळे संवाद हा असलाच पाहिजे. संवाद साधून जर गोष्टी साध्य होत नसतील तर काय करायचं, हा भाग पुढचा आहे, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. जेव्हा ते म्हणतात की जेनजीच्या वयाचे ते स्वतः होते, त्यावेळी आमच्या पिढीचा स्वभाव असाच होता, जे की सांगतील ते ऐकत होते. आम्ही प्रश्न विचारत नव्हतो. आता जेनजी नेमकं काय की लोकांना प्रश्न विचारते आणि ते तर्कशुद्ध प्रश्न विचारत आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जेनजीला प्रेमानं जर बोललं किंवा व्यवस्थित समजून घेतलं तरच जेनजी हे जनरेशन आपल्याला समजून घेते, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतो. म्हणजे पूर्वी कसं एक साधारण शास्त्रार्थ केला जायचा आणि त्या शास्त्रार्थामध्ये त्यात पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असायचा. त्यामुळे एक नवा पैलू समोर यायचा, असंही त्यांनी सांगितलं. शेवट जेनजीने आंदोलन करून नाही किंवा करावे असं त्यांचं म्हणणं नाही, पण कसं करायची किंवा आंदोलन कसं करायची त्याची पद्धत एक बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांना ते वाचणं गरजेचं आहे. त्यांनी आंदोलन कुणाच्याही विरोधात होण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं आहे की यंत्रणा आणि धोरण सुधारण्यासाठी हे आंदोलन झालं पाहिजे, अशा पद्धतीने